मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील कारवाईनंतर एसीबीचं पुन्हा मंत्रालयामध्ये तक्रारदार हरिराम घांची यांच्यासह एसीबीचे पथक हे मंत्रालयामध्ये पोहोचलं। मंत्रालयामध्ये झालेल्या लाचखोरीच्या प्रकरणासंदर्भातील सर्व सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांची पडताळणी सुरू आहे। एसीबीकडून मंत्रालयातल्या कंट्रोल रूममध्ये सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे। महाराष्ट्राचा गाडा जिथून हकला जातो त्या मंत्रालयात एसीबीने सापळा रचला आणि जो लिपिक होता त्या लिपिकालाच थेट अटक केलेली आहे। सध्या मी मंत्रालयाचं जे पोलीस कंट्रोल रूम आहे त्या पोलीस कंट्रोल रूमच्या बाहेर उभी आहे आणि आज एसीबीचे जे अधिकारी होते ते ज्यांनी तक्रार केलेली आहे त्या तक्रारदारासह 5 ते 6 अधिकारी या कंट्रोल रूममध्ये आतमध्ये गेले आणि जो कुणी ढेरंग अधिकारी होता किंवा इतर जे काही चौकशी आहे ती सखोल चौकशी व्हावी किंवा जे पुरावे आहेत ते पुरावे हाती यावे यासाठी या कंट्रोल रूममधील जे सीसीटीव्ही आहेत किंवा इतर जी कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांची तपासणी आतमध्ये सुरू होती। गेल्या 1 ते 1.5 तासापासून जे एसीबीचे अधिकारी होते त्यांनी ही तपासणी केलेली आहे। पुरावे हाती लागावेत किंवा ही जी लाच घेताना रंगेहात जो ढेरंगी पकडलेला आहे त्याच्या संदर्भात अधिक काही पुरावे सखोल सापडतात का त्यासाठी ही कंट्रोल रूममध्ये जाऊन एसीबीचे जे अधिकारी होते आणि तक्रारदार जो होता तो स्वतः इथे तक्रारदार आला होता आणि या कंट्रोल रूमची पूर्ण चौकशी केलेली आहे। जे सीसीटीव्ही होते त्या सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केलेली आहे। आतमध्ये जे कागदपत्र होते त्या कागदपत्रांची तपासणी केलेली आहे। मात्र आपण जर पाहिलं तर नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयामध्ये सापळा रचला होता आणि त्यानंतर एसीबीने या पुन्हा मंत्रालयाचं जे कंट्रोल रूम आहे त्या कंट्रोल रूममध्ये येऊन सीसीटीव्हीची पाहणी केलेली आहे। इतर जे कागदपत्र आहे त्यांची देखील चौकशी केलेली आहे। थेट एसीबीचे जे अधिकारी होते ते तक्रारदारासह मंत्रालयाच्या पोलीस कंट्रोल रूममध्ये आले, सीसीटीव्हीची पाहणी केलेली आहे आणि आता इथून पुढे जे काही पुरावे मिळतील किंवा सखोल माहिती मिळेल या ढेरिंगीविषयी किंवा अजून काही माहिती आहे का, त्यांनी जी लाच घेतली ही त्याच्यापुरतीच होती का अजून कुठे इतर कोणी व्यक्ती यामध्ये आहेत का, सामील झालेले आहेत का, या संदर्भात अधिक काही जी चौकशी आहे ती अजून येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळे चौकशी किंवा खुलासे होतील। त्यामुळे आजचा जो सापळा रचला होता त्यानंतर जी कंट्रोल रूमची सीसीटीव्हीची पाहणी केलेली आहे, इतर कागदपत्रांची चौकशी पाहणी केलेली आहे। मात्र आता इथून पुढे नेमकी कुणाची नावं येतात, यात काही अधिकारी देखील आहेत का हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरोडे, पुढारी न्यूज, मुंबई।